जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती 27/12/2024 ते क्लोजिंग डेट आहे 12/1/2025. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच चॅनलला शेअरही करत राहा. तर चला आपण या व्हिडिओमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्या पोस्टबद्दल माहिती घेऊयात. तर इथे स्पेशलिस्ट ऑफिसर इन्फॉर्मेशन IT काही रोल्स निघालेले आहेत, त्याबद्दल या PDF माहिती आहे. ही PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये मिळेल. पहिली पोस्ट आहे डेटा इंजिनियर, ॲनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट, कोड आर्किटेक्ट किंवा डिझायनर, मॉड्युलर MLOps इंजिनियर, जेन AI एक्सपर्ट, लार्ज लँग्वेज मॉडेल, कॅम्पेन मॅनेजर, SCM अँड SMM, SEO स्पेशालिस्ट, ग्राफिक डिझायनर अँड व्हिडिओ एडिटर, कंटेंट रायटर, डिजिटल मार्केटिंग, मार्टेक स्पेशालिस्ट, NEO सपोर्ट रिक्वायरमेंट. तर अशा प्रकारच्या इथे 62 पोस्ट निघालेल्या आहेत. तुम्हाला यासाठी ॲप्लाय करण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिफिकेशन दिलेले आहे, तर तुम्ही हे PDF नीट वाचून घ्या. तसेच या सर्व पोस्ट मुंबई आणि नवी मुंबईसाठी आहेत. जॉब लोकेशन हे मुंबई किंवा नवी मुंबई असणार आहे. तसेच तुम्हाला काही पोस्टसाठी इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. एज लिमिट 30 इयर्स ते 36 इयर्सपर्यंत दिलेलं आहे. या पोस्टसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय करायचं आहे. अदर मोडमध्ये इथे ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत असं दिलेलं आहे. तसेच बऱ्याचशा पोस्ट ह्या 25 वर्ष ते 27 वर्ष तुमचं एज असणं गरजेचं आहे. तर इथे काही पोस्टसाठी एज लिमिट 36 इयर्सपर्यंत दिलेलं आहे. तसेच इथे एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे. या पोस्टसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही. तसेच फॉर्म भरण्यासाठी 750 रुपये आहेत. तसेच इथे तुम्हाला मोबाईलचे रिचार्जचे पैसे देखील मिळणार आहेत. तसेच तुमचं पेट्रोलचा जो खर्च आहे त्याचेसुद्धा तुम्हाला पैसे इथे दिले जाणार आहेत. तसेच ही जी पोस्ट आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही. तसेच तुमचे मेरिट लिस्टनुसार इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी इथे PDFच्या लास्टमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन ॲप्लाय करू शकता. थँक्यू.